माझी अपेक्षा म्हणजे बघा, आमची स्वतःची रूम गेली. ते बोलले, त्यांनी वचन दिलं होतं की तुम्हाला एक रूम आणि ह्या मुलाला तुमच्या नोकरी जाऊ. तर ते काही सुद्धा आमच्या पदरी पडलेलं नाही. विरोधाने सांगितलं, आम्हाला पण वाटलं नव्हतं की आम्हाला पैसे मिळतील असे म्हणून. आम्हाला पण शंकाच होते. सगळी सांगायची कशाला भरताय फॉर्म, पैसे काय मिळणार नाहीत. त्याच्यामुळे आम्ही भरले फॉर्म, पण मिळाले पैसे आमच्या. मुख्यमंत्री साहेबांची आत्ताच नाही तर पहिली सुद्धा आमची भेट झालेली. आम्ही ठाण्याला होतो. मला खूप आनंद झाला मुख्यमंत्र्यांना आम्हाला एवढ्या जवळून बघितलेल्याचा. बाकी भावाला भेटलोच आम्ही, पण तसं तीच प्रत्येक ठिकाणी असतं. सावत्र भाऊ ते सावत्र भाऊच असतात. सख्खा भाऊ तर सख्खा भाऊच असतो. तसं हे आम्हाला हे सख्या भावाप्रमाणे झाले. आपले मुख्यमंत्री एकनाथजी साहेब ते बोलले, तुमच्या दुसऱ्या मुलाला नोकरी देतो आणि तुम्हाला न्याय मिळवून देतो, तुम्हाला रूम देतो. काही दिवस आम्ही असे एकनाथजी साहेब बसायची ते आम्ही बसायचो. ह्या टेन्शननी माझा नवरा अटॅकच्या ह्याच्यामध्ये ती गेली. की आम्ही आतापर्यंत असा अनुभवच कधी घेतलेला नाहीये की मुख्यमंत्री एवढ्या मोठ्या पोस्टवरचे आहेत आणि ते आमच्यात येऊन, म्हणजे ज्या अगदी तळागाळातून आलेल्या महिला आहेत खेडेगावातनं, त्यांच्याबरोबर त्यांनी त्यांच्यात जाऊन संवाद साधलेला आहे. एक पहिलेच मुख्यमंत्री असे झाले की आपले सातारचेच ग्रामीण भागातले असल्यामुळे त्यांना असं वाटलं की माझ्या भगिनींना जरा म्हणजे त्यांनी दिलासा दिला असं वाटतं. त्याच्यानंतर एक मुलगा आहे मोठा आहे, पण काय आमच्या संसाराला अर्थच उरलेला नाही. ग्रहण लागल्यासारखं झालं. मुख्यमंत्र्यांनी 1,500 रुपये महिन्याला पाठवले, पण भावाने कधी 500ची किंमत केली. मग लाखोन पगार घेतो पण काही उपयोग नाही. दोघी बहिणी 500ची साडी फक्त वर्षाला घेतो. मग हीच खरे माझे सख्खे भाऊ बंधू आहेत. माझ्या भावाने एकनाथजी साहेब त्यांनी आता तरी न्याय द्यावा या बहिणीला, अशी माझी इच्छा आहे. माझी इच्छा आहे. त्यावेळी आमदार होते, पण आता ते मुख्यमंत्री साहेब झाले. या बहिणींची भेट घेण्यासाठी आपले सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेले एकनाथ शिंदे या ठिकाणी आले होते आणि या लाडक्या बहिणींचे आपण जाणून घेऊया की त्यांना हे 1,500 रुपये कसे मिळाले आणि त्याचा उपयोग आपण काय करणार आहात. आमच्या भावाने आम्हाला पैसे दिलेले आम्हाला उपयोगी पडतील. आमच्या म्हातारपणासाठी औषधाला यायला उपयोगी येतील. विरोधाने सांगितलं, आम्हाला पण वाटलं नव्हतं की आम्हाला पैसे मिळतील असे म्हणून. आम्हाला पण शंकाच होते. सगळी सांगायची कशाला भरताय फॉर्म, पैसे काय मिळणार नाहीत. त्याच्यामुळे आम्ही भरले फॉर्म, पण मिळाले पैसे आमच्या. तुम्हाला 3,000 रुपये जमा झाले. ते कधी झाले तुम्हाला? 15 ऑगस्टला. 15 ऑगस्टला जमा झाले. म्हणजे 17 तारीख दिले होते, पण त्याच्या अगोदरच ते झाले. आज तुम्ही या कार्यक्रमाला आला, तुमच्या भावाला भेटायला आला तुम्ही, तर आम्हाला खूप आनंद झाला मुख्यमंत्र्यांना आम्हाला एवढ्या जवळून बघितलेल्याचा. बाकी भावाला भेटलोच आम्ही, पण त्यांना जवळून भेटण्याचा आम्हाला हे आला, त्याचा खूप आनंद झाला. अच्छा. म्हणजे सावत्र भाऊ वगैरे असं जे मगाशी भाऊ सांगत होते, मग काय तुम्ही विचार केलाय? तसं तीच प्रत्येक ठिकाणी असतं. सावत्र भाऊ ते सावत्र भाऊच असतात. सख्खा भाऊ तर सख्खा भाऊच असतो. तसं हे आम्हाला हे सख्या भावाप्रमाणे झाले. अच्छा. आणि पहिले मुख्यमंत्री आहेत असे की सर्व महिलांच्या मध्ये जाऊन ज्यांनी महिलांशी संवाद साधलाय. की आम्ही आतापर्यंत असा अनुभवच कधी घेतलेला नाहीये की मुख्यमंत्री एवढ्या मोठ्या पोस्टवरचे आहेत आणि ते आमच्यात येऊन, म्हणजे ज्या अगदी तळागाळातून आलेल्या महिला आहेत खेडेगावातनं, त्यांच्याबरोबर त्यांनी त्यांच्यात जाऊन संवाद साधलेला आहे. महिलांना उभे राहिले, म्हणजे खूप छान वाटलं सर त्यांना बघून. असा काय अनुभव आला तुम्हाला? नाही, असं काय अनुभव. एक पहिलेच मुख्यमंत्री असे झाले की आपले सातारचेच ग्रामीण भागातले असल्यामुळे त्यांना असं वाटलं की माझ्या भगिनींना जरा म्हणजे त्यांनी दिलासा दिला. उद्या रक्षाबंधन आहे ना, आज तुम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा राखी बांधून काय तुम्ही सांगाल? मस्त मनाला आनंद वाटतोय की सख्या भावाला नाही, मी कधी सख्या भावाला नाही केले, कारण त्यानं कधी सख्या बहीण अशी केलं नाही. एखाद्या सावत्र बहिणीगतच त्यानं वागणूक दिलेली आहे. कारण की मुख्यमंत्र्यांनी 1,500 रुपये महिन्याला पाठवले, पण भावाने कधी 500ची किंमत केली. मग लाखोन पगार घेतो, पण काही उपयोग नाही. दोघी बहिणी 500ची साडी फक्त वर्षाला घेतो. मग हीच खरे माझे सख्खे भाऊ बंधू आहेत. मग हे तुमचे जे सख्खे भाऊ आहेत ते यापूर्वी म्हणजे रक्षाबंधन होतच नाही का? मग कधीच नाही. मग ही तुम्हाला
ही जी रक्षाबंधन झाली आज तेच तर आनंद वाटतोय माझ्या मनाला लय. हा. की मी स्वतःहून जाऊन त्यांच्या हातात राखी बांधली. आज तुम्ही स्वतः बांधले काय काय वाटलं तुम्हाला मला अगदी? आनंद वाटला मनाला. हा. तुम्ही काय सांगाल ताई? माझं नाव श्रीमती विद्याला मारुतीकर. मी मिलिटरी अक्षिण या गावातून आहे. मुख्यमंत्री साहेब आमचे भाऊ, त्यांचा फार अभिमान वाटतो. आणि मुख्यमंत्री साहेबांची आत्ताच नाही तर पहिली सुद्धा आमची भेट झालेली. आम्ही ठाण्याला होतो. माझा मुलगा 11वीला शिकत होता. बर. तो ऑफ झाला, म्हणजे पिकनिकला गेला होता. भाईंदरला पिकनिक होती आणि ते एकनाथजी साहेब किसन नगरला राहत होते आणि आम्ही सावरकरला राहत होतो. मग ठाकूर कॉलेजमध्ये माझा मुलगा पिकनिकला गेला असता तो ऑफ झाला. त्याच्यानंतर आपले आमदार होते एकनाथ साहेब. मग ते ठाकूर शाळेचे जे सर होते हे जोशी सर, त्यांनी आम्हाला न्याय दिला नाही. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं, आपले मुख्यमंत्री एकनाथजी साहेब ते बोलले तुमच्या दुसऱ्या मुलाला नोकरी देतो आणि तुम्हाला न्याय मिळवून देतो, तुम्हाला रूम देतो. काही दिवस आम्ही असे एकनाथजी साहेब बसायची ते आम्ही बसायचो. ह्या टेन्शननी माझा नवरा अटॅकच्या ह्याच्यामध्ये ती गेली. त्याच्यानंतर एक मुलगा आहे मोठा आहे, पण काय आमच्या संसाराला अर्थच उरलेला नाही. ग्रहण लागल्यासारखं झालं. मग त्यावेळी एकनाथ साहेबांनी खूप प्रयत्न केला. आमदार होते त्यावेळी नाही यश आला आम्हाला. पण मी म्हणते आता तरी मी मशीन काम करून माझं पोट भरते. हा मुलगा आहे प्रायव्हेट नोकरी, आज आहे तर उद्या नाही, अशी परिस्थिती आहे आमची त्या गावामध्ये. मग लेडीज काम मी करते, शिवणकाम. त्याच्यामुळे ह्या माझ्या भावाने एकनाथजी साहेब त्यांनी आता तरी न्याय द्यावा या बहिणीला, अशी माझी इच्छा आहे. मग आता तुम्ही ठाण्यामध्ये राहायला आहात की इथे आपशिंगेमध्ये? लोकांपासून गावी राहायला लागले. बर. ते लॉकडाऊन पासून इथे आला आहात. याबाबत म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांशी कधी भेटला होता का? त्याच्यानंतर अजिबात नाही. आता भेट घेणार काय? हा, माझी इच्छा आहे. त्यावेळी आमदार होते पण आता ते मुख्यमंत्री साहेब झाले. आता तर तुमचे ते मोठे भाऊच झालेले आहेत. भाऊ झाले. मग काय अपेक्षा राहील तुमची? माझी अपेक्षा म्हणजे बघा, आमची स्वतःची रूम गेली. ते बोलले, त्यांनी वचन दिलं होतं की तुम्हाला एक रूम आणि ह्या मुलाला तुमच्या नोकरी जाऊ. तर ते काही सुद्धा आमच्या पदरी पडलेलं नाही. मग माझ्या ह्या भाऊरायाला माझी कळकळीची विनंती आहे, रक्षाबंधनाची काय भेट देतात त्यांनी द्यावी. याबाबत तुम्ही म्हणजे अर्ज वगैरे काय त्यांच्याशी चर्चा करणार ना, भेटण्याची संधी भेटायला हवी. आज आपल्या गावीच आले होते, म्हणजे सातारमध्येच आले असताना तुम्ही मग संपर्क साधला का नाही त्यांच्याशी? काय आता आम्ही बहिणी म्हणजे चिल्लर फॅक्टर कसं आम्ही भावाची गाडी घेणार आहोत. याच्यासाठी मला आत्ता संधी पाहिजे. मला संधी मिळाली तर भेटेल. मला अपेक्षा बहिणींची आहे. काही खंत सुद्धा आहे की त्यांचा संसार पूर्ण उघड्यावर पडलेला आहे, तर या संसाराला कुठंतरी एक आधार मिळावा अशी एका बहिणीने मागणी केलेली आहे. तर इतर बहिणींनी सुद्धा असं सांगितले की जे आम्हाला 1,500 रुपये दर महिन्याला मिळणार आहेत ते पैसे आम्ही योग्य कारणाला, म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी किंवा इतर जे काही लाईट बिल असो किंवा इतर कुठल्या गोष्टी असतील ह्या, किंवा शिवण क्लास वगैरे त्यांचे आहेत, ज्या बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा ते आपला व्यवसाय करतात, ह्याला आमचा हातभार लागलेला आहे. या मोठ्या भावानं आम्हाला मदत केली, हे आमच्यावरती उपकारच आहेत. उपकार म्हणण्यापेक्षा ते आमचे भाऊ झाले, त्यामुळे त्यांनी आम्हाला जी मदत केली ही खूपच जी आर्थिक चणचण होती ती चणचण भागणारी आहे.